नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि राम राम. शेतकरी मित्रांनो, आज 29 मार्च 2026 संपूर्ण महाराष्ट्रात हळदीच्या दरात पुन्हा एकदा चढउतार पाहायला मिळत आहे. मित्रांनो, कोणत्या बाजार समितीचे भाव वाढलेत तर कोणत्या बाजार समितीमध्ये बाजारभाव स्थिर आहेत पहा मित्रांनो लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून. पण विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ अशाच पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती हिंगोली. आवक आलेली आहे 2030 क्विंटलची. कमीत कमी हिंगोलीला हळदीला दर मिळाला 12,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,500 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती आहे रिसोड. आवक आलेली आहे हळदीला रिसोड या ठिकाणी 1,500 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 11,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 12,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,500 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती आहे मुंबई. लोकल हळदीला आवक आलेली आहे 688 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 18,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 20,750 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 23,000 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो वसमत. वसमतला हळदीला आवक आलेली आहे 626 क्विंटलची. कमीत कमी वसमतला हळदीला दर मिळाला 10,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 12,097 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,195 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे सांगली. सांगली या ठिकाणी राजापुरी हळदीला आवक आली आहे 6,214 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 11,700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 15,900 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 23,300 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती पुन्हा नांदेड. आवक आलेली आहे हळदीला 686 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 12,295 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,705 रुपये. यानंतरची बाजार समिती पुन्हा वसमत. आवक आलेली आहे मित्रांनो वसमतला लोकल हळदीला 603 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 10,005 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 11,852 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,700 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो सांगली. राजापुरी हळदीला आवक आली आहे 2,779 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 12,400 रुपयाचा, सर्वसाधारण दर मिळाला 16,400 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 26,500 रुपये.